जाऊ द्या मालक, आता त्यावर बोलून काय उपयोग. म्हणून तू नाग्याच्या नागात फसलीस म्हणायचे की हा? नाहीतर काय. घरात समजूतदार आई वडील नसले आणि पोरगी फुकट जाणार म्हटलं की गरीब लोक नाही विचार करत थोडा सुद्धा. तुझं काय तोंड शिवलं होतं का बोलायला मला ह्या पोरासंग लग्न नाही करायचं म्हणून? आता बोलणार तर ऐकणार कोण. हा. माझ्या मागे अजून 4 बहिणी आहेत आणि मीच जर अशी अडून बसली तर त्या बहिणींचं कसं होणार. म्हणून देव जे करून घेतोय आणि माझ्या करणं होतंय ते मी करणार. मला वाटलंच तुमच्या लग्नात काहीतरी गडबड आहे म्हणून. तू अशी आहे ना देखना जागे ना आणि ते टरमाळ कुठलं हा काळजी करू नकोस. ती मालकीन तसली आणि ते येडत असलं आणि यात तुम्ही आत म्हणून थोडा तरी धीर भेटतोय बघा. अगं धीराचं मी दिलंच की सगळं दिन बरं का म्हणजे मदत करीन म्हटलं. ते मात्र खरं. स्वतःची काळजी घे.